5 दिवसानंतर मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागे 13 ऑगस्ट पर्यंत जरांगेंकडून सरकारला वेळ 13 ऑगस्ट नंतर जरांगेंची पुढची भूमिका स्पष्ट होणार। फडणवीस आपल्याला जाणून बुजून अडकवणार जेलमधल्या कैद्यांच्या हातून मला मारण्याचा कट मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही जरांगेंची प्रसिद्धी कमी झाल्यानं त्यांना जेलमध्ये जायचंय भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्ला। ज्यांनी भाजप वाढवली त्यांना फडणवीसांनी संपवलं जरांगेंचा आरोप। फडणवीस सरकार पडणार भाजपची एकही सीट येणार नाही मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंकडून पातळी सोडून टीका मराठ्यांचे प्रश्न सोडून जरांगे राजकीय विधानं करतायत भाजप आमदार प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका। भाजपचे उमेदवार पाडू असं म्हणणं चुकीचं मंत्री उदय सामंतांचं जरांगेंना उत्तर तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही यावर 2 दिवसात भूमिका स्पष्ट करा सामंतांचं विरोधकांना आवाहन। मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये सरकारचा कोणताही कट नाही मंत्री शंभूराज देसाईंची माहिती तसंच कायद्याच्या चौकटीत आरक्षण कसं बसवायचं याचा प्रयत्न शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे मोगलाईकडे जाऊ लागलेत मी करीन तेच होणार मी बोलीन तेच होणार असं त्यांना वाटतंय प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। मी संपूर्ण भाजपच्या विरोधात नाही जरांगेंचं स्पष्टीकरण भाजपचे काही लोक त्रास देत आहेत त्यांना सोडणार नसल्याचा जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंचं उपोषण राजकारणानं प्रेरित होतं खुर्चीसाठी सुरू होतं अजय बारसकरांचा आरोप तर उपोषण करायला बारामतीतून सांगितलं होतं का जरांगेंचा सवाल। मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आढावा बैठक झाली जरांगेंनी 1 महिन्याचा अवधी दिला त्यानुसार आढावा घेतला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। लातूरमध्ये जरांगेंच्या समर्थनासाठी भर पावसात आंदोलकांनी रस्ता अडवला लातूर सोलापूर महामार्ग अडवून आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा। लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा अहमदनगरच्या जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांकडून केवळ मराठा समाजाचे लाड पुरवण्याचं काम सुरू असल्याची आंदोलक वाघमारेंची टीका। मान्य होणार नाही अशा मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन सुरू लक्ष्मण हाकेंची टीका तर जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत लक्ष्मण हाकेंचा दावा। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार। शिवसेना फोडली म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं खासदार संजय राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते खासदार संजय राऊत यांचा दावा। शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काल काँग्रेस नेत्यांची बैठक आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांची बैठकीला उपस्थिती। विधानसभेचं जागा वाटपाचं लोकसभा निवडणुकीत ताकदीच्या आधारे व्हावं दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्यातल्या नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। भोर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंविरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता चांदेरे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारीचे संकेत। पीएमयूच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यातील विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किमती वाढतात त्यामुळे नियोजित वेळेत विकास कामं मार्गी लावा अजित पवारांचे निर्देश। शिर्डी ग्रामस्थांचं मंदिर परिसरात आंदोलन मंदिराचे सर्व गेट भक्तांसाठी खुले करावेत सर्व गेटवर चप्पल स्टँड तसंच लॉकर्स उभारण्यात यावीत यासाठी विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। नांदेड जिल्ह्यात दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। पालघरच्या सूर्या प्रकल्पातलं धामणी धरण ओव्हरफ्लो धरणाचे 3 दरवाजे 40 मीटरनं उघडले। गोंदिया जिल्ह्यात सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीत दुथडी भरून तिरोडा तालुक्यातल्या शेकडो हेक्टर इथल्या शेतजमिनी पाण्याखाली। पुरंदर तालुक्यासह सातवड यासह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात। लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका ढगफुटी सदृश्य पाऊस चारही बाजूनं झाल्यानं पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका।
माजी खासदार सुनील मेंढेंनी घेतली भंडाऱ्यातल्या आसगावच्या पूरग्रस्तांची भेट. सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करणार असल्याचं मेंढेंचं पूरग्रस्तांना आश्वासन. नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल. सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरणामुळे बालरुग्णांच्या संख्येत वाढ. घाटी रुग्णालयात गॅस्ट्रो व्हायरल फीवर डेंग्यू सदृश्य आजाराचे सर्वाधिक बालरुग्ण. ठाण्यातील तरुणीनं पाकिस्तानात जाऊन लग्न केल्याची घटना समोर. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोटी टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार. घोटी नाक्यावरील आंदोलनाप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा मगर यांच्या नावानं गुन्हा दाखल. मात्र त्यांचा 2023 मध्येच मृत्यू झाल्यानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. दिवंगत महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणं म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा दबाव. नाशिक पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. सुधाकर बडगुजर यांचा आरोप. अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार पक्षाचं मुंबईत आंदोलन. महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रिया आणि निकालांसंदर्भात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप. नाशिकच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्याची विक्री निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. कारखाना पुन्हा एकदा सभासदांना चालवायला देण्यासाठी सर्वपक्षीयांचं आंदोलन. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेचा हलगीनाद मोर्चा. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांची नियुक्ती रद्द करण्यासह अनेक मागण्यांसाठी मोर्चा. यवतमाळच्या ढानकीनगर पंचायतवर काँग्रेसचा मोर्चा. घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करावी आणि ढाणकी नगरीचा पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार. प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारा 18 फुटी पुतळा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती पुतळा उभारण्याची घोषणा. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी सिक्रेट सर्व्हिसच्या संचालक किम्बर्ली चिटल यांचा राजीनामा. सुरक्षेत अपयशी ठरल्याबद्दल सिक्रेट सर्व्हिसवर चौफेर टीका झाली होती. हमास आणि फतेह यांच्यात बीजिंगमध्ये ऐतिहासिक राष्ट्रीय एकता करार. पॅलेस्टाईनच्या 2 वेगवेगळ्या क्षेत्रांवर दोघांचं नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.